करू सुरू ताई. हो, होत आहे हो. करत आहे. हा. जय श्री कृष्ण सर्वांना. प्रार्थना. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकारा. ज्ञानेश्वर माऊली. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगीच करीते. मी प्रथमताच वाचन करीत आहे. सर्वांनी सांभाळून घ्यावे ही माझी विनंती. ताई, अध्याय आणि ओवी सांगा ना. हा, सांगते. अध्याय 9 ओवी 35 पासून 34 झाले होते आपले. अध्याय 9. श्री राजविद्या. राजविद्या राज्य ध्येय योग. ओवी ज्ञानेश्वरीतील ओवी 35वी. येणे माने जीवाचे हिये फोडावे बग गुज कापा मज सांगावे ऐशे काही स्वभावे कल्पेशी जरी. अशा प्रकारे जीवीचे गुज हृदय फोडून काढावे आणि मग ते गुज मला का बरे सांगावे. स्वाभाविकता अशी काही जर उगीच कल्पना करशील तर तरी परीयसी गा प्राज्ञा तू असतेचीच संज्ञा बोलिलीये गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. तर हे बुद्धिमंता बाबा अर्जुना, आता ऐक. तू केवळ आस्थेचीच मूर्ती आहेस. आम्ही बोललेल्या गोष्टीची हेळसांड करणे तू जाणत नाहीस. म्हणून गुडपण आपुले मोडो वरी न बोलणे ही बोलावे घडो परी आमुचिये जीवींचे पडो तुझ्या जीवी. म्हणून आमचा गुप्तपणा मोडून गेला तरी चालेल. नंतर कधीही बोलू नये असे बोलणे जरी घडले तरी हरकत नाही. परंतु आमच्या हृदयातील गुज तुझ्या हृदयात पडो. अगाथानी कीर दूध गुड परी थानासीची नव्हे की गोड म्हणून सरो की सेवितयांची चाड जरी अनन्य अनन्य मिळे. अरे अर्जुना, खरोखर थानामध्ये गुप्तपणे पुष्कळ दूध असते, परंतु थानालाच ते गोड असत नाही की. म्हणून स्तनातील दूध जरी संपले तरी काही बिघडत नाही. ती आई फक्त त्या दुधावर विसंबून असणाऱ्या एकनिष्ठ वत्साची भेट होण्याची इच्छा करते. मुळाहुनी बीज काढिले मग निर्वालिये भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरू गेले म्हणोये काही. कणगीतून बी काढले मग मशागत करून तयार केलेल्या जमिनीत वापसा पाहून पेरले तरी ते सांड लवंडीवारी वाया गेले असे म्हणता येईल काय. या लागी सुमनू आणि शुद्धमती जो जो अनंदिकू अनन्य गती पै गा गोप्य ही परी तया प्रती चावळीजे सुखे. हे अर्जुना, याकरता निष्कलंक मनाचा आणि शुद्ध बुद्धीचा निंदा न करणारा व जो अनन्य शरण भक्त असतो त्याच्या जवळ अशा तऱ्हेची गुज गोष्टीही सुखाने सांगावी बरे. तरी प्रस्तुत आता गुणीही तू तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. तरी सांप्रत आता ह्या सद्गुणांनी युक्त
तुझ्याशिवाय अनेक दुसरा कोणी नाही, म्हणून गुज असले तरी तुझ्या ठिकाणी ते लपू नये. आता किती नावा नावा आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटील तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. आता ते गुज वारंवार किती सांगावे असे बोलताना तुला वाकडे वाटेल, तरी हे गुप्त ब्रह्मज्ञान तुला आता सहज प्रापंचिक ज्ञानासह सांगेन. परी तेची ऐसे नैवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काळीजे फोडो वाडे पारखुनिया. परंतु तेच अशा रीतीने निवडतो की ज्याप्रमाणे खरे आणि खोटे नाणे एकत्रित मिसळल्यावर मग त्याची वेगवेगळी चवड लावून पारखून काढावे. का का चाचूचेनी सांडसे, खांडीजे पय पाणी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. किंवा चोचीच्या सांडशीने राजहंस जसा दूध आणि पाणी वेगवेगळे निवडतो, त्याप्रमाणे आम्ही तुला ज्ञान आणि विज्ञान निरनिराळे करून वाटून देऊ. मग वारयाचिया धारसा, पडिन्यला कोंडा का नुरेची जैसा, आणि कणांचा आपैसा राशिवी जोडे. मग वाऱ्याच्या धारेमध्ये उपणले असता ज्याप्रमाणे कोंडा काहीच उरत नाही आणि धान्य कणाचा राशीढीग आपोआप जोडला जातो, तैसे जे जाणितले यासाठी संसार संसारीची गाठी, लावणी बैसवी पाटी मोक्ष श्रियेच्या. त्याप्रमाणे जो ब्रह्मज्ञान समजावून घेईल त्याच्यासाठी आहे. मग त्याचे जन्म मरणाच्याच गाठीला बांधून देऊन ते ब्रह्मज्ञान त्याला मोक्षाच्या ऐश्वर्याच्या गादीवर बसवते. गीतेमधील दुसरी ओवी. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं, प्रत्यक्षावगमन धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. अर्थ, हे विज्ञान सहित ज्ञान, सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे. ज्ञानेश्वरीतील ओवी 47. जे जाणनिया आघवेयांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा घोसावी, पवित्रा रावो. जाणण्यास योग्य अशा जितक्या विद्या आहेत त्या सर्वांच्या गावामध्ये ज्या विद्येला गुरुपदाची आचार्य पदवी मिळते, ते ब्रह्मज्ञान सर्व गुह्यांचा स्वामी आहे, जे पवित्र पदार्थामध्ये श्रीमंत आहे. आणि धर्माचे निजधाम, देवीची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. आणि जे ज्ञान धर्माचे निजधाम आहे, ज्याप्रमाणे जे उत्तमामध्ये उत्तम आहे, परंतु ज्याला ते ज्ञान प्राप्त झाले त्याला पुन्हा जन्माला येण्याचे कारण उरत नाही. मोटके गुरुमुखे उद्दैजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपे सयाची. श्री सद्गुरूच्या मुखातून जे मोजके उदयाला आलेले दिसते आणि हृदयामध्ये जे आत्मतत्व स्वयंसिद्धच असते, ते आत्मरूप आपोआपच प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. देवीची गा सुखाचे पावटी, चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या कीर मिठी, भोगणे याही पडे. हे अर्जुना, ज्याच्या भेटी करता सुखाच्या पायरीने चढून जावे लागते, मग त्याची भेट झाल्यावर खरोखर सुखानुभवी साधकाला त्याची मिठी पडते. परी भोगाची एली कडिलिये मरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. हे अर्जुना, आणखी या आत्मज्ञानाचे एक नवल आहे, जे हाती आल्यावर निघून जात नाही.
आणि जे अनुभवीत असताना काहीच कमी होत नाही, शिवाय ते विटतही नाही बरे. पैगा अनेकही एक याचे, जे हाता आलिया तरी न वेचे, आणि अनुभविता काही न वेचे, वरी विटही ना. हे परत झाले. हे अर्जुना, आणखी एक आत्मज्ञानाचे एक नवल आहे, जे हाती आल्यावर निघून जात नाही आणि जे अनुभवीत असताना काहीच कमी होत नाही, शिवाय ते विटतही नाही. येथ जरी तू तार्किका, आईशी हन घेशी शंका, ना एवढी वस्तू हे लोका, उरली देवी पा. हे चतुर अर्जुना, ज्या ठिकाणी जर तू कदाचित अशी शंका घेशील की एवढी मोठी अप्रतिम वस्तू लोकांनी न घेता शिल्लक कशी उरली बरे, जे एकोत्तरी याचिया वाढी, जळतिया आगी घालती उडी, ते अनायसे स्वगोडी सांडिती केवी. 1% व्याजाच्या वाढी करता जे लोक जळत्या आगीत उडी घालतात, ते लोकही विनासायास मिळणारी आत्मानुभवाची गोडी कशी सोडून देतील. तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखापाय गम्य, आणि स्वसुख परमधर्म्य, वरी आपणा पा जोडे. तरी ते आत्मज्ञान पवित्र आणि रमणीय आहे, तसेच ते सोप्या उपायाने मिळणारे आहे, आणि ते आत्मज्ञान परमश्रेष्ठ सुख असून धर्माला अनुकूल आहे, शिवाय ते आपणामध्येच मिळते बरे. ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरो लाहे, हा शंकेचा ठावो कीर होये, परीन धरावी तुआ. हे अर्जुना, असे हे आत्मज्ञान सर्व तऱ्हेने आनंददायक आहे, तरी असे असताना ते लोकांच्या हातून उरून राहिले कसे, हे तुझे शंकेचे ठिकाण अगदी खरे आहे, परंतु अशी शंका तू आपल्या मनात धरू नकोस बरे. गीतेतील 3री ओवी, 3रा श्लोक. अश्रद्धाना परुषा धर्मस्यास्य परंतप, अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अर्थ, हे परतप्पा, हे परमतपा, यावर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात. ज्ञानेश्वरीतील ओवी 57वी. पाहे पादुद पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेवती. पहा बरे, दूध हे अति पवित्र आणि गोड आहे, स्तनाच्या त्वचेच्या पदराड ते जवळच असते, परंतु त्याला दूर लोटून गोचिड अशुद्ध रक्त सेवन करीत नाहीत काय. का कमलकंदा आणि दुर्धरी, नांदनुक एकची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, एरा चिकुलची पुरे. किंवा कमळाच्या मळाचा कांदा आणि बेडूक यांची नांदणूक एकाच घरात असते, परंतु कमल पुष्प परागातील मध भुंगा सेवन करतो आणि बेडकाच्या वाट्याला मात्र चिखलच उरतो. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी, परी तेथ बैसुनी उपवास करी, का दरिद्री जिये. अथवा दैवहीनाच्या अंगणात हजारो मोहरांनी भरलेली लोखंडी कढई पुरलेली असते, परंतु त्या ठिकाणी अंगणात बसून तो दैवहीन उपवास करतो आणि कारण नसता दरिद्री जीवन जगतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, की भ्रातांसी कामू विषयावरी. त्याप्रमाणे हृदयामध्ये मी आत्माराम, सर्व सुखाचे विश्रांती स्थान असताना सुद्धा भ्रमिष्ट जीवांची वासना विषयाकडेच धावत असते की हो. बहु मृगजळ देखुनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळीता गळाला, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्ती कालांबे. मृगजळाचे पुष्कळ पाणी डोळ्यांनी पाहून अमृताचा गिळलेला घोट थुंकून टाकावा, किंवा शिंपल्याच्या प्राप्ती
लोभाने गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा, त्याप्रमाणे अहमतेच्या लटपटीने ते बिचारे मला मिळत नाहीत. म्हणून जन्म मरणाच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये गटांगळ्या खात राहतात. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा, कही दिसे न दिसे वाणीचा नोहे. सहज विचार करून पाहिले असता मी कसा आहे असे म्हणशील तर, हे अर्जुना, ज्याप्रमाणे सूर्य जसा का कधी दिसतो तर कधी दिसत नाही, असा वाचेने उच्चार करण्यासारखा मी नाही. मला उदयास्त नाही. गीतेतील श्लोक 4. मया तद्मिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मत्सानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः. अर्थ, जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. माझी या विस्तारलेपणा नावे हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेच दही. माझ्या विस्तारलेपणाच्या नावाने हे संपूर्ण विश्वच नाही काय? ज्याप्रमाणे दूध विरजले असता स्वभावता तरी तेच दही होते. का बीजची झाले तरू अथवा भांगारीचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. किंवा बीजाचे वृक्ष झाले अथवा सोन्याचे अलंकार बनले, त्याप्रमाणे हे सर्व विश्व म्हणजे तो माझ्या एकट्याचा विस्तार आहे. हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथिजले, तैसे अमृता मूर्ती मया विस्तारले त्रैलोक्य जाणे. हे अव्यक्तपणे थिजलेले असते तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते. त्याप्रमाणे निराकार असून आकाराला आलेला जो मी, त्याने हा त्रैलोक्याचा विस्तार केला असे समज. महदादी देहांते ये अशेषेही भूते, परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन, परी तया फेन अंतू पाहता जेवी जळ न दिसे पंडुसुता, नातरी स्वप्नीची अनेक. थांबा. महदादी देहांते ये अशेषेही भूते, परी माझ्या ठाई बिंबते जैशी जळी फेन. महत्त्वापासून देहापर्यंत ही निशेष सर्वही भूते अशा रीतीने माझ्या ठिकाणी बिंबलेली असतात, ज्याप्रमाणे पाण्यावर फेस दिसतो. परी तया फेना अंतू पाहता जेवी जळ न दिसे पंडुसुता, नातरी स्वप्नीची अनेकता चेईलिया नोहिजे. हे पंडुसुता अर्जुना, परंतु त्या फेसाच्या आत डोकावून पाहिले असता जसे त्या फेसात पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नामध्ये पाहिलेली अनेक दृश्ये जागे झाल्याबरोबर नाहीशी होतात, तैशी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही, इया उपपत्ती तुझ पाही सांगितलिया माघा. त्याप्रमाणे ही सर्व भूते माझ्या ठिकाणी बिंबलेली दिसतात, पण त्यामध्ये मी असत नाही. हा युक्तिवाद तुला मी मागेच सांगितला आहे. पहा बरे. मनोनी बोलिलिया बोलाचा अतिसो, न किजे या लागी हे असो, परी मज आत पैसो दिठी तुझी. म्हणून अगोदर सांगितलेल्या बोलण्याचा अधिक विस्तार करू नये यासाठी हे असू दे, परंतु माझ्या हृदयामध्ये तुझ्या दृष्टीचा प्रवेश होऊ दे. गीतेतील 5वा श्लोक. न चमत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम,
भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावनः. अर्थ, ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योग शक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. आमुचा प्रकृती पैलकडील भावो, जरी कल्पनेविन लागसी पाहो, तरी मज माझी भूते भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणोनी. आमचे मायेच्या पलीकडे असलेले स्वरूप जर योग्य विचार न करता तू पाहू लागशील, तर माझ्यामध्ये सर्व भूते आहेत असे जे मी तुला सांगितले होते ते सर्वही खोटे आहे असे तुला वाटेल, कारण हे सर्व विश्व मीच आहे असे तुला सांगितले होते म्हणून. एरवी संकल्पा एरवी संकल्पाचिये सांजवेळे नावे नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडतची परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. सहज विचार करून पाहिले असता संकल्पाच्या सांजवेळेला बुद्धीचे डोळे थोडा वेळ अंधुक होतात, म्हणून मी अखंडच असतानाही परंतु त्या अंधारात सर्व भूते माझ्याहून वेगवेगळी आहेत असे दिसते. तेची संकल्पाची सांज जे लोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे, जैसे शंका जात खेव लोपे सापपन माळेचे. तसेच संकल्पाची सांजवे जेव्हा संपून जाते तेव्हा स्वरूपाने मी अखंडच आहे, ज्याप्रमाणे शंका जाता क्षणीच माळेचे सापपन नाहीसे होते. एरवी तरी भूमी आंतुनी स्वयंभ, काय घडे या गाडग्याचे निगती कोंभ, परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. सहज विचार करून पाहिले तर जमिनीच्या पोटातून गाडग्या मडक्याचे कोंब आपोआप निघतात काय, परंतु ते कुंभाराच्या बुद्धीच्या गर्भातूनच की निपजतात. ना तरी सागरीच्या पाणी, काय तरंगाची आहा ती खाणी, ते अवांतर करणी वारयाची नव्हे. अथवा समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगाच्या खाणी आहेत काय, ती अवांतर करणी वाऱ्याचीच नाही काय. पाहे पा कापसाच्या पोटी, काय कापडाची होती पेटी, तो वेडीता तो वेडी तयांची दिठी कापड झाला. पहा बरे, कापसाच्या पोटामध्ये कापडाचे गठ्ठे तयार होतात काय, तो कापूस गुंडाळून वापरण्याच्या दृष्टीला कापड झाला. जरी सोने लेणे होऊनी घडे, तरी तयाचे सोनेपण न मोडे, एरं अलंकार हे वरचिली कडे, लेत याचे निभावे. जरी सोने अलंकार होऊन घडले जाते तरी त्याचे सोनेपण मोडत नाही. हे सोने वरवर पाहिले असता दागिने घालणाऱ्याच्या भावनेने ते अलंकार आहे. सांगे पडी साधांची प्रत्युत्तरे, का आरिसा जे आविष्करे, ते आपुले की सोचो कारे, तेथेची होते. सांग पाहू, आपण बोललेल्या शब्दांचे जे प्रतिध्वनी ऐकू येतात किंवा आरशात जे आपले प्रतिबिंब प्रकट झालेले दिसते, ते आपल्यापूर्वी खरेपणाने तेथेच होते काय. तैसी ये निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयांच्या संकल्पी भूता भासू असे. त्या रीतीने माझ्या या निरुपाधिक निर्मळ स्वरूपाच्या ठिकाणी जो भूत भावनेचा आरोप करील त्याला त्याच्या संकल्पनामुळे भूतांच्या ठिकाणी माझा भास होईल. तेची कल्पिती प्रकृती पुरे, तरी भूताभासू आधीची सरे, मग स्वरूप उरे एकसरे निखळ माझे. तीच कल्पना करणारी माया नाहीशी होते तेव्हा भूतांचा भास अगोदरच संपलेला असतो. मग माझे उपाधिरहित केवळ निर्मळ स्वरूप अखंडपणे उरते. हे असो अंगी भरलिया भवंडी, जैशा
भोवत दिसती अरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडी, गमती भूते. हे असू दे. अंगामध्ये भोवण भरल्यावर जशा आजूबाजूच्या दगडांच्या पडक्या दरडी गरगर फिरताना दिसतात, तशा आपल्या कल्पनेमुळे माझ्या अखंडपणावर भूतांचा भास होतो. तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझी या ठाई, हे स्वप्नीही परी नाही कल्पावया जोगे. तरी तेच कल्पना सोडून देऊन पाहिले तर मी भूतांच्या ठिकाणी आणि भूते माझ्या ठिकाणी, परंतु अशी कल्पना करण्याजोगे हे स्वप्नातही येत नाही. आता मीच एक भूतांते, आता मीच एक भूतांते धरता, अथवा भूता माझी मी असता, या संकल्पा सन्निपाता आतुलिया बोलिया. आता मीच एक भूतांना धारण करणार आहे, अथवा भूतामध्ये मी असतो, हे बोलणे संकल्परूपी सन्निपाताच्या तापातील लहरीने बरळण्यासारखे आहे. मनोनी पर्येसी गा प्रियोत्तमा, या परी मी विश्वेशी विश्वात्मा, जो या लटकिया भूतग्रामा भाव्य भाव्य सदा. म्हणून हे प्रियोत्तम अर्जुना, लक्षपूर्वक ऐक. या रीतीने मी या विश्वात्मा, जो या खोट्या भूत सृष्टीला सदा भावना करता येण्याजोगा आहे. रश्मी चेनी आधार जैसे, नव्हे तेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे. ज्याप्रमाणे सूर्य किरणाच्या आधाराने एरवी कधी नसते, त्याच मृगजळाचा भास होतो, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व प्राणी मात्र असतात आणि सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी मी असतो, अशी भावना होते. मी ये परीचा भूत भावनू, परी सर्व भूतासी अभिन्नू, जैशी प्रभा आणि भानू एकची ते. मी या रीतीने सर्व प्राणी मात्रांनी भावना करण्याजोगा मी आहे असे म्हणतात, परंतु सर्व प्राणी मात्राहून मी वेगळा नाही. ज्याप्रमाणे सूर्यप्रभा आणि सूर्य ते दोन्ही एकच आहेत. हा आमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू, आता सांगे काही येथ लागू, भूतभेदाचा असे. हा आमचा ऐश्वर्य योग तू चांगला पाहिलास की नाही, आता असे सांग की या ठिकाणी भूतभेदाचा काही संबंध आहे काय. या लागी मजपासून भूते आणि आणि नव्हती हे निरुते, आणि भूता वेगळ्या माते काहीच न मनी हो. यासाठी मजपासून सर्व प्राणी मात्र वेगळे नव्हते हे खरे आहे, आणि प्राणी मात्राहून मी वेगळा आहे असे कधीच मनात आणू नकोस हो. अच्छा, ताई आपण थांबूयात इथे. हो, का अजून? चालेल. हा, नाही, वाचायचंय तर वाचू शकतो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे अजून. हा. हो हो, चालेल. पसायदान हा. म्हणते दादा. हो हो. पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू या पुता. कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी,
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविजे विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. खूपच छान आपलं वाचन झालं आज. आणि छान तुम्ही हळूवारपणे छान एक एक ओवी नीट वाचली आणि अर्थ पण छान कळाला. पहा, म्हणजे आज आपण राजविद्या राजगुह्य योग असा अध्याय आपण वाचतो आहोत. भगवंतांनी किती सुंदर, म्हणजे माऊलींनी फार सुंदर प्रकारे हा अध्याय समजून सांगितलाय. फक्त सांगताना असं म्हटलंय की जसं बीज आहे ते जमिनीत योग्य जागी पडलं तर त्याच्यापासून ते ज्ञान किंवा ते बीज तिथे रुजतं आणि त्याचा वृक्ष तयार होतो. पद्धतीने चांगल्या म्हणजे चांगल्या शिष्याच्या ठिकाणी जर का आपण ज्ञान दिलं तर त्या ज्ञानाचा उपयोग नक्की होतो. म्हणून हे कितीतरी गुह्य असलेलं ज्ञान, म्हणजे कितीतरी रहस्यमय असलेलं ज्ञान जरी असलं तरी सुद्धा मी हे तुला सांगतो असं ते म्हणतात. म्हणजे नेहमी म्हणजे मला असं वाटतं की जे काही ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे काय तर भगवंताला जाणणं किंवा मी आत्मज्ञान करून घेणं, याच गोष्टीला ज्ञान असं म्हणतात. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवहारातील माहिती आहे, बरोबर. आणि अशा गोष्टी शिकताना आपण म्हणजे बहुतांशी वेगवेगळ्या ठिकाणांवरून माहिती गोळा करत असतो. नंतर ती माहिती गोळा करतो परंतु त्याचा आपल्याला काही फारसा उपयोग होत नाही. किंवा अनेक विद्वान लोकांकडून ते आपण ऐकत असतो, पण थोडीफार आपल्याला फक्त त्याची माहिती तोंड ओळख होते. पण त्याच्यापेक्षा चांगली ओळख कुठे होईल तर सद्गुरू आणि संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचं जेव्हा आपण वाचन करू तेव्हा आपल्याला त्याची जास्त, म्हणजे ग्रंथांना मी नदीची उपमा नेहमी देतो. म्हणजे पाण्याचा एक ग्लास पिणं हे म्हणजे बाहेरची ठिकाणी एखाद्या गोष्टी व्याख्यान कीर्तन ऐकणं अशा प्रकार झाला. ग्रंथांचं वाचन करणं, संतांच्या ग्रंथांचं वाचन करणं हे नदीसारखं आहे, बरोबर. आणि त्या नदीमध्ये डुंबल्यानंतर खूपच सुख वाटायला लागतं. परंतु ग्रंथ वाचून सुद्धा एक मर्यादा राहते, ती म्हणजे कुठली तर तिथे अनुभवाचं ज्ञान नसतं. म्हणजे फक्त वाचनाचं किंवा बुद्धीच्या बळावर ते सुचलेलं किंवा बुद्धीच्या बळावर समजलेलं असतं, पण अनुभवजन्य नसतं. आणि म्हणूनच सद्गुरूंचं महत्व आहे की सद्गुरूंच्या पायाशी बसून त्यांच्या चरणांशी लीन होऊन समितपाणी होऊन जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून ते आपल्याला शिकवतात, बरोबर, तेव्हा ते ज्ञान जे असतं ते ज्ञान आपल्याला कायमस्वरूपी घडवतं. म्हणजे त्याला उपमा मी अशी देतो की समजा ग्रंथ हे आयुर्वेदिक उपचारांसारखे बाह्य उपचार देतील, म्हणजे तुमचा तो रोग बरा करतील, परंतु सद्गुरू हे आंतर आणि बाह्य अशा दोन्ही स्वरूपात तुमचा बदल घडून आणतील. म्हणजे तुमचं आरोग्य इतकं चांगलं होईल की तुम्ही परत कधीच आजारी पडणार, अशी ती अवस्था आहे. म्हणून सद्गुरूंच्या चरणांशी बसणं तितकंच गरजेचं आहे. तसाच अर्जुन हा भगवंत स्वतः प्रत्यक्ष भगवंत, म्हणजे सद्गुरू हे भगवंतच असतात. म्हणजे अर्जुन हा शिष्य बनून भगवंतांच्या चरणी, म्हणजे त्याच्या सद्गुरूंच्या चरणीच बसलेला आहे आणि त्यांच्या मुखातूनच तो ऐकतो आहे. आता याच्यामधलं सर्वात मुख्य गुह्य ज्ञान काय सांगितलं की सर्व प्राण्यांचा जो आधार आहे, सर्व प्राण्यांना जो माझ्या प्रकृतीपासून म्हणजे ब्रह्म
म्हणजे ईश्वराच्या प्रकृतीपासून सर्व जीवांची निर्मिती होते, परंतु त्या सर्व जीवांच्या मध्ये मी नाही. त्या सर्व तो त्या परब्रह्मावर केलेला अध्यास आहे किंवा ती त्याला दिलेली उपाधी आहे. म्हणजे काय, परब्रह्म स्वरूप हे अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म असून ते अत्यंत शुद्ध स्वरूपाचं आहे. म्हणजे अत्यंत शुद्ध सोनं जसं असतं तसं ते शुद्ध सोन्याचं स्वरूप म्हणजे परब्रह्म आहे. आता त्या परब्रह्मावर आपण जेव्हा वेगवेगळे अध्यास करतो, म्हणजे वेगवेगळे उपाधी लावतो, की जसं आपण सोन्याचे वेगळे अलंकार घडवतो, म्हणजे बांगडी असेल, गळ्यातले असेल, अंगातलं असेल, तर आपण असं म्हणतो की सोनं बांगडीसारखं आहे किंवा सोनं गळ्यातल्या हारासारखं आहे. तर तसं नाहीये. सोनं सर्वांमध्ये समान आहे, फक्त ते त्याचे वेगळे रूप त्याला प्राप्त झालेली आहेत. किंवा त्याचं दुसरं उदाहरण जे उपाधीचं दिलं जातं नेहमीच, की बाबा रज्जूवर सर्प, म्हणजे सर्पाचा तो अनुभव तिथे भासतो कारण तिथे ज्ञानाचा दिवा नसतो. आणि दिवा नसल्यामुळे, अविद्या असल्यामुळे, त्या मायेमुळे आपल्याला तिथे तसा अध्यास भासायला लागतो. मग मूळ स्वरूप जे काही परमेश्वराचं आहे ते अत्यंत शुद्ध असं स्वरूप आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते ज्ञान आवश्यक आहे. म्हणून माऊलींनी फार छान उदाहरण दिलंय, की जसं कोंडा, आपण म्हणजे धान्य सडताना सडणे म्हणजे हवेत असं जेव्हा ते चालतात तेव्हा धान्य खाली पडतं आणि कोंडा उडून जातो. त्याच पद्धतीने ज्या खरं ते मूळ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे आणि ब्रह्माचं खरं स्वरूप आहे हे जेव्हा कळायला लागेल, तेव्हा जो काही हा अविद्येचा कोंडा आहे म्हणजे अज्ञानाचा कोंडा आहे तो उडून जाईल, असं भगवंत म्हणजे माऊली आपल्याला सुंदर प्रकारे समजून सांगतात. किंवा सूर्यकिरण मृगजळावर पडली म्हणजे आपल्या भोवतालचं जे काही जग आहे ते सर्व जग हे प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे. ती प्रकृती निर्माण करायला परमेश्वरच कारणीभूत आहे, परंतु प्रकृतीमध्ये परमेश्वर नाही. म्हणजे काय, की प्रकृती हा त्याच्यावर असलेला अध्यास आहे. म्हणजेच काय, की पुरुष जो आहे तो चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे ईश्वर हा चैतन्य स्वरूप आहे. उपनिषदामध्ये त्या जगाला रई असा शब्द वापरलाय. म्हणजे प्राण आणि रई असं ते जोडपं आहे. असं 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 स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वर हा मूळ चैतन्य स्वरूपच आहे. फक्त त्याच्यावर केलेल्या अध्यासांमुळे आपल्याला असं वाटतं की त्यांनी विविध रूप घेतलेली आहेत, पण ती तशी नाहीयेत. त्याची फक्त ती आपल्याला दिसणारी मृगजळ आहे. आणि ह्या मृगजळ असल्यामुळेच आपल्याला असं म्हटलेलं आहे की जगन मिथ्या. म्हणजे काय, जग हे खोटं आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे. म्हणजे त्या ब्रह्मामध्येच हे सर्व पसरलेलं आहे किंवा त्या ब्रह्मामध्येच हे सर्व जग आहे. पण त्या